चमचमीत मसाला मटर रेसिपी एकदम फार टेस्टी रेसिपी आहे। पहा टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे। अशीच रेसिपी परफेक्ट बनण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला मटर। ही रेसिपी एकदम टेस्टी बनून तयार होते। एकदम गावरान पद्धतीने मसाला मटर आज आपण बनवणार आहोत। ही एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। मसाला मटर बनवण्यासाठी या ठिकाणी 1 बाउल मटर, हाफ कप खिसलेला गाजर, 2 कप चिरलेला गाजर, 1 कढीपत्ता, 1 इंच अद्रक, 5 लसणाच्या पाकळ्या, 4 लाल टोमॅटो घेतलेले आहेत। हे जास्त पिकलेले टोमॅटो आहेत। तुम्ही वैशाली किंवा गावरान कोणतेही टोमॅटो घेऊ शकता, पण एकच काळजी घ्यायची आहे, जास्त पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत, कारण भाजीचा कलर छान येईल। 2 तमालपत्र, चिरलेली कोथिंबीर, 2 इलायची, 3 लवंग आणि 5 काजू घेतलेले आहेत। 4 टेबलस्पून तेल गरम केलेले आहे। 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मोहरी, कढीपत्ता, 2 तमालपत्र, 2 विलायची आणि 3 लवंग, इलायची 34 टाकलेली आहे, 5 काजू, चिरून घेतलेला कांदा, हे 2 कांदे आहेत। आता व्यवस्थित तेलामध्ये कांद्याला परतून घेऊया। 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, 5 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेते। कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि आता दुसरे देखील 2 टोमॅटोला मी अशीच प्युरी करून घेणार आहे। टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे, मिक्स करून घेऊया। किसून घेतलेले गाजर देखील यामध्ये टाकायचे। हा अर्धा कप गाजर आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही या तेलामध्ये देखील गाजराला टाकू शकता। भाजीला तेल सुटत आलेलं आहे, पाहू शकता। पहा आता या स्टेजला आता आपण अर्धा टेबलस्पून कांदा लसूण मसाला, अर्धा टेबलस्पून काळा मसाला आणि पाव टीस्पून हळद टाकायची आहे। 1 टीस्पून लाल तिखट। काळे तिखट हे मी घरीच बनवलेलं आहे, त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता। फार टेस्टी मसाला आहे। तुम्ही काळ्या मसाल्याच्या ऐवजी कोणताही मसाला वापरू शकता। 1 टेबलस्पून मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता 5 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही शिजू देऊया। 5 मिनिटांनंतर पहा भाजी आपली छान दिसत आहे आणि वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। पहा किती छान भाजी दिसत आहे। 1 वाटी मटार टाकायचे आहेत। मटार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, पण मटार फ्रेश घ्यायचे आहेत। हे फ्रेश मटार आहेत। फ्रेश मटार जर तुमच्याकडे नसतील तर फ्रोझन मटार घेतले तरी चालेल। 2 मिनिट भाजीला शिजू दिलेला आहे। पहा आता या स्टेजला आता आपण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि फुल गॅस करायचा आहे। इतका आपण मीडियम टू लो स्पीड वरती भाजी शिजवून घेतली होती। आता हाय फ्लेम वरती या भाजीला 5 मिनिटे कन्सिस्टन्सी मेंटेन होईपर्यंत शिजवून घेऊया। पहा किती छान कलर दिसत आहे। या स्टेजला मी आता गॅस बंद केलेला आहे। पहा थिकनेस यापेक्षा घट्ट भाजी ठेवायची नाही, कारण ही भाजी जशी जशी थंड होईल तशी तशी घट्ट बनून तयार होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। महाराष्ट्रीयन स्टाईल मटारला भाजी तयार आहे। पहा थिकनेस देखील किती छान आहे। पहा किती मस्त कलर आलेला आहे भाजीला। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। पहा आता आपली भाजी रेडी आहे। आता आपण ही भाजी कोथिंबीरीने सर्व करूया। पहा किती सुंदर भाजी आपली रेडी आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। पहा ही रेसिपी तुम्ही चपाती, नान, पराठा सोबत खाऊ शकता। नक्की ट्राय करा ही रेसिपी।